आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भातल्या हेडलाईन्स पाहण्याआधी या क्षणाची एक मोठी बातमी। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाची पुणे पोलीस आता चौकशी करणार आहेत। उद्या पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच चौकशी करेल। सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 2 महिला पोलीस कर्मचारी या मुलाची चौकशी करणार आहेत। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। मिकी, खरतर पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाची चौकशी केली जाणार आहे। काय या संदर्भातले ताजे अपडेट्स? विशाल, या सणाची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण या अपघातानंतर आतापर्यंत या अल्पवयीन मुलाची चौकशी कुठलाही जबाब नोंदवला नव्हता। आता बाल हक्क न्यायालय मंडळाने ही परवानगी दिलेली आहे। उद्या पुणे पोलिसांची जी क्राईम ब्रांच टीम आहे ती जवळपास 1.5 ते 2 तास या मुलाची चौकशी करणार आहेत। त्याची परवानगी अर्थातच जस्टिस कोर्टाकडून मिळालेली आहे। जर आपण बघितलं तर आतापर्यंतची जी घटना संपूर्ण ही घडलेली होती त्यामध्ये अनेक लोकांचे जबाब झालेले आहेत। या गाडीमध्ये जे या अल्पवयीन मुलाचे मित्र उपस्थित होते त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलेला होता आणि आज कोर्टाकडून या ज्युडिशियल जस्टिस कोर्टाकडून एक महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे। अर्थातच क्राईम ब्रांचची टीम उद्या जवळपास 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी बालसुधारगृहामध्ये जाऊन ही तपासणी करणार आहेत। पूर्ण वेगवेगळे प्रश्न या संपूर्ण घटनेचे त्याला विचारले जाणार आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्युडिशियल जस्टिस बोर्डाचे जे एक सदस्य आहेत ते देखील त्या ठिकाणी या चौकशीच्या वेळेस उपस्थित राहणार आहेत। एवढंच काय तर कोर्टाने त्याच्या पालकांना देखील त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे, परंतु आता आपल्याला माहिती आहे की त्याचे वडील आतमध्ये आहेत। अर्थातच त्यांची आई अजून देखील पोलिसांच्या संपर्कात नाहीये, परंतु त्याचा एक भाऊ आहे, त्याला देखील पोलिसांनी पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही देखील या चौकशीच्या वेळेस उपस्थित राहावा समोर। परंतु जरी ते कोणी उपस्थित नाही राहिलं तरी ज्युडिशियल जस्टिस बोर्डाचे जे सदस्य आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि उद्या जवळपास 2 तास संपूर्ण या अल्पवयीन मुलाची चौकशी होणार आहे। विशाल, जर आपण बघितलं तर आतापर्यंत या संपूर्ण घटनेमध्ये त्या मुलाचे जे मित्र होते गाडीमध्ये त्यांचे देखील जबाब नोंदवण्यात आलेले होते। त्या मुलाचे अल्पवयीन मुलांचे वेगवेगळे जबाब त्या ठिकाणी नोंदवण्यात आले। त्यानंतर या मुलाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेण्यात आलेलं होतं, अर्थातच मेडिकल रिपोर्ट त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल ससूनमध्ये घेण्यासाठी, त्यावेळी देखील कोण कोण उपस्थित होतं असे वेगवेगळे प्रश्न यासाठी विचारले जाणार आहेत। खरं तर पुण्यातील जे पोलीस क्राईम ब्रांचची टीम आहे ते सातत्याने प्रयत्न करत होती की या अल्पवयीन मुलाची त्यांना परवानगी मिळावी तपासाची आणि ती आता कोर्टाकडून अर्थातच बाल न्यायालयाकडून या प्रकरणातल्या सर्व घडामोडींवरती तुमची नजर अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।